हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहे स्टँडर्ड 7 मॅथ्स प्रॅक्टिस सेट 50 यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे एक्सपांड। इथे आपल्याला काही दोन टर्म्स दिलेले आहे। ह्या दोन टर्म्सचे आपल्याला एक्सप्लेनेशन करायचं आहे, सो आपण फॉर्म्युला यूज करून करणार आहे। बुकमध्ये आपल्याला हा फॉर्म्युला दिलेला आहे a + b² = a² + 2 × a × b + b²। हा एक्सपान्शन फॉर्म्युला आहे। ह्या फॉर्म्युलाच्या अकॉर्डिंग आपण ह्या दिलेल्या जे व्हॅल्यूज आहेत त्यांचे एक्सपान्शन करणार आहे। ओके, सो गिव्हन व्हॅल्यूमध्ये फर्स्ट टर्म phi a आहे, म्हणजे इथे a कोण आहे phi a आणि b आहे 6b। ओके, सो आता आपल्याला या फॉर्म्युलाच्या अकॉर्डिंग ह्या व्हॅल्यूचं एक्सपान्शन करायचं आहे, म्हणून आपण ही व्हॅल्यू आधी राईट करून घेऊ। phi a + 6b² = a टर्म कोणती आहे phi a स्क्वेअर प्लस इथे फॉर्म्युल्यामध्ये 2 आहे म्हणून आपण 2 इथे घेतलं, मल्टिप्लाय ह्यामध्ये मल्टिप्लिकेशन साइन असते। ओके, सो इथे a टर्म आहे तर दिलेल्या व्हॅल्यूमध्ये phi a आहे, मल्टिप्लाय इथे b आहे तर इथे b टर्म 6b आहे प्लस b² इथे 6b²। ओके, इथे आपल्याला स्क्वेअर फाइंड करून घ्यायचा आहे। 5 5 25 आणि a चा स्क्वेअर a² प्लस आता ह्या टर्मची आपल्याला मल्टिप्लाय करायची आहे। सो 2 5 10 10 6 60 इथे a इथे b म्हणून a बी राईट केला, प्लस इथे 6 चा स्क्वेअर आणि b चा स्क्वेअर फाइंड करायचा। 6 6 36 आणि b चा स्क्वेअर येणार b²। ओके, हे आपल्याला एक्सप्लेनेशन मिळालेलं आहे ह्या व्हॅल्यूचं, म्हणून आपण फायनल टर्म राईट करून घेणार। देअरफॉर phi a + 6b² = 25a² + 60ab + 36b²। ओके, आहे ना इझी। फक्त आपल्याला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे। जिथे आपल्याला a टर्म आणि b टर्म दिलेली आहे, ही phi a पूर्ण a टर्म आहे आणि 6b पूर्ण b टर्म आहे, तर आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे। सेकंड एक्झाम्पल दिलेला आहे a/2 + b/3²। जरी इथे आपल्याला व्हॅल्यूज ह्या अपॉनमध्ये दिलेल्या असल्या तरीही आपल्याला a टर्म ही a/2 घ्यायची आहे, b टर्म ही b/3 घ्यायची आहे। ओके, दिलेल्या व्हॅल्यूला आपल्याला एक्सपांड करायचं आहे, तर आपण ही व्हॅल्यू इथे खाली राईट करून घ्यायची आहे। a/2 + b/3² = इथे a व्हॅल्यू a/2 b व्हॅल्यू b/3, तर हाच फॉर्म्युला आपण यूज करणार आहे एक्सप्लेनेशन फॉर्म्युला। a² घ्यायचा आहे म्हणजे a टर्मचा स्क्वेअर, a/2 चा स्क्वेअर राईट करणार, प्लस फॉर्म्युल्यामधील 2 राईट करणार, मल्टिप्लाय a टर्म घ्यायची तर a टर्म काय आहे इथे a/2 मल्टिप्लाय b टर्म b/3 मल्टिप्लाय b टर्मचा स्क्वेअर राईट करायचा आहे b/3 स्क्वेअर। ओके, आपण व्हॅल्यू पुटअप करून घेतलेल्या आहे फॉर्म्युल्यामध्ये। आता आपण ह्याला सॉल्व करू। a/2 म्हणजे a चा स्क्वेअर फाइंड करायचा आहे आणि 2 चा स्क्वेअर फाइंड करायचा। a चा स्क्वेअर काय येणार a², 2 चा स्क्वेअर 2 2 4 प्लस जी ही टर्म आहे ह्या टर्मचा आपल्याला मल्टिप्लाय करायचा आहे। तर इथे आपण बघू शकतो 2 × a × b हे न्यूमरेटरमध्ये आहे आणि 2 आणि 3 हा डिनॉमिनेटरमध्ये आहे। तर सो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर ह्या दोन्ही व्हॅल्यू सेम आलेल्या आहेत ना, म्हणजे 2 1 2 इथे कॅन्सल होऊन जातील आणि रिमेनिंग a × b राहणार, a × b/ रिमेनिंग 3 प्लस b² आणि 3² b चा स्क्वेअर b² येणार आहे, 3 चा स्क्वेअर 3 3 9। ओके, दिलेल्या व्हॅल्यूचं आपल्याला एक्सप्लेनेशन मिळालेलं आहे। सो देअरफॉर फायनल आन्सर राईट करणार आपण a/2 + b/3² = a²/4 + ab/3 + b²/9। ओके, एक्झाम्पल नंबर 3 आहे 2p - 3q²। बघा इथे मायनस आहे, दोन टर्मच्या मध्ये मायनस साइन आहे, तर आपल्याला इथे मायनस वाला फॉर्म्युला यूज करावा लागेल, म्हणजेच a - b² =
ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. आधीचे जे दोन एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केले आहे ते दोन्हीही एक्झाम्पल प्लसमध्ये दिलेले होते. आता हे एक्झाम्पल आपल्याला मायनसमध्ये दिलेलं आहे, तर आपण इथे मायनसचा फॉर्म्युला यूज केलेला आहे. ओके, मायनस आणि प्लस दोन्हीही फॉर्म्युला सेम आहे, फक्त इथे आपल्याला फर्स्ट टर्मच्या नंतर मायनस साईन यूज करायचा आहे. बाकी फॉर्म्युला तुम्हाला सेम दिलेला आहे. ओके, सो आपण हा फॉर्म्युला यूज करणार आहे ह्या दिलेल्या टर्मचा एक्सप्लेनेशन करण्यासाठी. टर्म काय आहे दिलेली, 2p मायनस 3q स्क्वेअर इज इक्वल टू, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर घ्यायचा आहे. फर्स्ट टर्म इथे 2p आहे, 2p स्क्वेअर मायनस 2 आहे तर आपण 2 राईट करू, मल्टिप्लाय फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म. इथे फर्स्ट टर्म 2p आहे, सेकंड टर्म 3q आहे. सो 2p मल्टिप्लाय 3q प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे 3qचा स्क्वेअर. ओके, व्हॅल्यूज पुटअप केल्या. आता आपण स्क्वेअर फाइंड करू आणि जे दिलेली सेकंड टर्म आहे आपल्याला मिळालेली, ही सेकंड टर्म मल्टिप्लायमध्ये आहे तर इथे मल्टिप्लिकेशन करू. ओके, इथे स्क्वेअर आहे तर 2चा स्क्वेअर फाइंड करायचा आहे. 2 2 जार 4 आणि pचा स्क्वेअर तर p स्क्वेअरच येणार आहे. मायनस इथे आपल्याला मल्टिप्लिकेशन करायची आहे तिन्ही टर्मची. सो बघा इथे 2 आहे, 2 आणि इथे 3 आहे. 2 2 जार 4, 4 3 जार 12. इथे p आहे आणि इथे q आहे मल्टिप्लायला, प्लस इथे 3चा स्क्वेअर आणि qचा स्क्वेअर. 3चा स्क्वेअर 3 3 जार 9, qचा स्क्वेअर q स्क्वेअर. देअरफॉर 2p मायनस 3q स्क्वेअर इज इक्वल टू 4q स्क्वेअर मायनस 12pq प्लस 9q ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. ओके, नेक्स्ट आहे फोर्थ एक्झाम्पल, x मायनस 2 अपॉन x स्क्वेअर. बघा इथे मायनस दिलेला आहे दोन्ही टर्मच्या मध्ये, तर इथे आपल्याला जी दिलेली व्हॅल्यूज आहे यांचं एक्सप्लेनेशन करण्यासाठी मायनसचा फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल. ओके, प्लस दिलेलं असलं तर आपण प्लसचा फॉर्म्युला अप्लाय केला असता. तर इथे फर्स्ट टर्म आहे a म्हणजेच x फर्स्ट टर्म आहे, सेकंड टर्म b म्हणजेच 2 अपॉन x टर्म ही सेकंड आहे. सो इथे आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे हा आणि आपण व्हॅल्यूज पुटअप करू. x मायनस 2 अपॉन x स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर, फर्स्ट टर्म इथे x आहे तर xचा स्क्वेअर राईट केला, 2 घेतला इथे, मल्टिप्लाय फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म. फर्स्ट टर्म x, सेकंड टर्म 2 अपॉन x. ओके, प्लस सेकंड टर्म स्क्वेअर 2 अपॉन x स्क्वेअर. व्हॅल्यूज पुटअप केल्या. आता आपल्याला स्क्वेअर फाइंड करायचा आहे आणि इथे मल्टिप्लिकेशन करायची आणि इथे स्क्वेअर फाइंड करायचा. एक्सचा स्क्वेअर काय येणार, एक्स स्क्वेअर येणार आहे, इथे मायनस 2. बघा आता इथे 2x आणि हा 2 हे न्यूमरेटरमध्ये आहे, डिनॉमिनेटरमध्ये x आहे. सो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमधील सेम व्हॅल्यू ही कॅन्सल होत असते. तर इथे x आहे, इथे x आहे, तर x आणि x हे कॅन्सल झाले. रिमेनिंग काय आहे फक्त 2. सो 2 मल्टिप्लाय 2 प्लस 2चा स्क्वेअर 4 अपॉन x आणि xचा स्क्वेअर आपण इथे x राईट करू, कारण हा पूर्ण ब्रॅकेटला आपल्याला स्क्वेअर आहे म्हणून इथे 2चा स्क्वेअर 4, xचा स्क्वेअर x स्क्वेअर राईट केलेला आहे. x स्क्वेअर मायनस 2 2 जार 4, कारण हे मल्टिप्लिकेशनला आहे म्हणून आपण इथे मल्टिप्लाय केली, प्लस 4 अपॉन x स्क्वेअर. हे आपल्याला दिलेल्या व्हॅल्यूचं एक्सप्लेनेशन मिळालेलं आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे फिफ्थ, ax प्लस by स्क्वेअर. इथे a टर्म ही ax गिव्हन आहे, b टर्म by गिव्हन आहे. इथे प्लस आहे दोन्हीही टर्मच्या मध्ये, तर आपण इथे एक्सपान्शन फॉर्म्युला हा प्लस यूज केलेला आहे. ओके, इथे प्लस आहे म्हणून प्लस फॉर्म्युला यूज केलेला आहे. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर, हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. सो दिलेली जी व्हॅल्यूज आहे आपण ती राईट करून घेऊ.
ax प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर आहे, फर्स्ट टर्म ax, सेकंड टर्म by, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर ax स्क्वेअर प्लस 2 मल्टिप्लाय फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म, ax मल्टिप्लाय by प्लस b म्हणजे सेकंड टर्मचा स्क्वेअर, तर इथे सेकंड टर्म आहे by चा स्क्वेअर. आता आपल्याला इथे ह्या टर्मचा स्क्वेअर काढायचा आहे, म्हणजे a चा स्क्वेअर येणार a स्क्वेअर, x चा स्क्वेअर येणार x स्क्वेअर, प्लस इथे ह्या व्हॅल्यूची मल्टिप्लिकेशन करायची आहे. सो इथे राईट करू 2, ह्यामध्ये कोणतेही नंबर नाही, सो 2 आपण एकटा राईट करून घेणार. इथे a आणि b आधी राईट करणार, कारण a आणि b आधी येत असतो, तर इथे x आणि y नंतर राईट करणार. ओके, म्हणजे आपण सर्वांचं मल्टिप्लिकेशन इथे राईट केलेलं आहे. प्लस b स्क्वेअर y चा स्क्वेअर y स्क्वेअर. ओके, हे आपल्याला एक्सपानेशन मिळालेलं आहे गिव्हन टर्मचं. देअरफॉर ax प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर x स्क्वेअर प्लस 2abxy प्लस b स्क्वेअर y स्क्वेअर. नेक्स्ट आहे 6 एक्झाम्पल. 7m-4 स्क्वेअर. इथे पण आपल्याला दोन टर्म दिलेले आहे, दोन्ही टर्मच्या मध्ये साइन मायनस आहे, म्हणून इथे आपल्याला मायनस साइनवाला फॉर्म्युला यूज करायचा आहे. प्लस आणि मायनस साइनवाले फॉर्म्युले हे सेम आहे, फक्त इथे फर्स्ट टर्मच्या नंतर मायनस साइन येणार आहे, आणि जर प्लसचा फॉर्म्युला यूज करायचा आहे तर दोन्ही ठिकाणी प्लस साइन येणार आहे. ओके, सो आता आपण हा फॉर्म्युला यूज करून ह्या गिव्हन टर्मचं एक्सपान्शन करणार. सो 7m-4 स्क्वेअर इज इक्वल टू, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर, इथे फर्स्ट टर्म 7m, सेकंड टर्म 4 आहे. 7mचा स्क्वेअर राईट करून घेऊ, मायनस 2 मल्टिप्लाय फर्स्ट टर्म मल्टिप्लाय सेकंड टर्म, फर्स्ट टर्म 7m मल्टिप्लाय सेकंड टर्म 4 प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर घ्यायचा आहे, सेकंड टर्म 4 आहे, 4चा स्क्वेअर घेतला. आता इथे आपल्याला स्क्वेअर फाइंड करायचा, तर 7चा स्क्वेअर काय येणार 49, 7 7 जार 49, mचा स्क्वेअर m स्क्वेअर मायनस ह्या टर्मचा मल्टिप्लाय करायचा आहे. बघा या टर्ममध्ये नंबर कोणते आहे, 2 7 4, 2 7 जार 14, 14 4 जार 56. इथे व्हेरिएबल्स काय आहे, फक्त m, म्हणून इथे आपण m राईट करणार. प्लस 4चा स्क्वेअर, 4 4 जार 16. ओके, आपल्याला दिलेल्या टर्मची दिलेल्या व्हॅल्यूजचं एक्सपानेशन मिळालेलं आहे. देअरफॉर 7m-4 स्क्वेअर इज इक्वल टू 49m स्क्वेअर मायनस 56m प्लस 16. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 7 नंबर. x प्लस 1/2 स्क्वेअर. बघा दिलेल्या ज्या दोन टर्म आहे त्यांमध्ये साइन काय आहे, प्लस, म्हणून इथे आपण प्लस फॉर्म्युला यूज केलेला आहे. सो प्लस फॉर्म्युल्यामध्ये सर्व दोन्ही ठिकाणी साइन काय असतात, प्लस असतात. आता इथे फर्स्ट टर्म काय आहे, x आहे, सेकंड टर्म 1/2, म्हणजे a टर्म x आणि b टर्म 1/2 हे व्हॅल्यू आपण पुटअप करू फॉर्म्युल्यामध्ये. सो x प्लस 1/2 स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर आहे, फर्स्ट टर्म आहे x स्क्वेअर प्लस 2 इंटू ab, 2 इंटू x इंटू सेकंड टर्म 1/2 आहे, 1/2 राईट केली, प्लस इथे b स्क्वेअर आहे, म्हणजे सेकंड टर्म ही b स्क्वेअर आहे. सेकंड टर्म इथे काय आहे 1/2 स्क्वेअर. एक्सचा स्क्वेअर आपण राईट करणार, तर काय येणार x स्क्वेअर प्लस. आता इथे आपल्याला मल्टिप्लाय करायची आहे, त्याआधी आपल्याला बघायचं आहे की न्यूमरेटरमध्ये 2x1 आहे आणि इथे डिनॉमिनेटरमध्ये 2 आहे. सो न्यूमरेटरमधील 2 हा डिनॉमिनेटरमधील 2 सोबत कॅन्सल होणार, आणि इथे x इंटू 1 फक्त x राहणार आहे. ओके, आणि इथे प्लस 1/2, तर याचा आपल्याला स्क्वेअर काढायचा, तर 1चा स्क्वेअर काय येणार 1च येणार आहे, आणि 2चा स्क्वेअर येणार आहे 2 2 जार 4, म्हणजे 1/4.
हे आपल्याला एक्सपान्शन मिळालेलं आहे. सो देअरफॉर x प्लस 1/2 स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस एक्स 1/4. ओके, बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे 8 नंबर. हे फर्स्ट क्वेश्चनमधील 8 नंबर एक्झाम्पल आहे आपलं. तर इथे आपल्याला दोन टर्म दिलेले आहे a - 1/a स्क्वेअर. सो इथे मायनस आहे दोन्ही टर्ममध्ये, म्हणून आपण मायनस फॉर्म्युला अप्लाय केलेला आहे. मायनस फॉर्म्युल्यामध्ये फर्स्ट टर्मच्या नंतर मायनस साईन येत असतं. सो आता इथे आपण ह्या व्हॅल्यूसाठी हा फॉर्म्युला यूज करू. a - 1/a स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर आहे. इथे पण फर्स्ट टर्म आपली aच आहे, म्हणून आपण इथे a स्क्वेअरच राईट करणार. -2 फर्स्ट टर्म इथे aच आहे, मल्टिप्लाय सेकंड टर्म 1/a आहे, तर 1/a राईट करणार, प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे 1/2a चा स्क्वेअर. ओके, इथे a चा स्क्वेअर काय येणार, a स्क्वेअरच येणार, मायनस. आता इथे मल्टिप्लाय करायची आहे या पूर्ण टर्मची. तर मल्टिप्लाय करण्याआधी न्यूमरेटरमध्ये काय व्हॅल्यूज आहे, 2 × a × 1 आणि डिनॉमिनेटरमध्ये a आहे. न्यूमरेटरमधील a आणि डिनॉमिनेटरमधील a हे कॅन्सल होतील. रिमेनिंग आहे 2 आणि 1. 2 × 1 = 2 प्लस इथे बघा 1 चा स्क्वेअर आणि a चा स्क्वेअर फाइंड करायचा. 1 चा स्क्वेअर तर 1च येणार आहे, a चा स्क्वेअर येणार आहे a स्क्वेअर. ओके, देअरफॉर a - 1/a स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर - 2 प्लस 1/a स्क्वेअर. हे एक्सप्लेनेशन आपल्याला मिळालेलं आहे. ओके, क्वेश्चन नंबर 2 आहे. विच ऑफ द ऑप्शन्स गिव्हन बिलो इज द स्क्वेअर ऑफ द बायनॉमियल. जी गिव्हन बायनॉमियल आहे, बायनॉमियल मीन्स काय, जिथे दोन टर्म्स असतात. फर्स्ट टर्म इथे 8 आहे आणि सेकंड टर्म 1/x आहे, म्हणून ही टर्म बायनॉमियल आहे. सो ह्या बायनॉमियलचा स्क्वेअर काय असणार आहे हे आपल्याला फाइंड करायचं आहे. सो बघल्या तर आपण स्क्वेअर फाइंड नाही करू शकत ना बायनॉमियलचा. ह्यासाठी आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. सो आपण इथे फाइंड करणार. बायनॉमियल टर्म घ्यायची 8 - 1/x ह्याचा स्क्वेअर फाइंड करायचं सांगितलेलं आहे, म्हणून मी इथे स्क्वेअर राईट केलेला आहे. आता बघा दोन्हीही ज्या टर्म आहे यांमध्ये साइन मायनस आहे ना. सो एक्सपान्शन फॉर्म्युला यूज करणार आपण मायनस साईनवाला. कोणता, a - b स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर - 2ab प्लस b स्क्वेअर. आणि हा आपण इथे राईट करू एक्सपान्शन फॉर्म्युला. ओके, आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये इथे व्हॅल्यू पुटअप करू म्हणजे आपल्याला बायनॉमियल टर्मचा स्क्वेअर मिळून जाईल. इथे a मीन्स 8 आहे, b व्हॅल्यू मीन्स 1/x आहे. सो आपण इथे 8 - 1/x स्क्वेअर इज इक्वल टू राईट करू. फर्स्ट टर्म 8 आहे म्हणून आपण राईट करू 8 चा स्क्वेअर मायनस इथे 2 मल्टिप्लाय a काय आहे 8 व्हॅल्यू, मल्टिप्लाय b आहे 1/x व्हॅल्यू, प्लस b स्क्वेअर म्हणजे 1/x स्क्वेअर इक्वल टू. नेक्स्ट आता इथे आपल्याला स्क्वेअर फाइंड करायची आहे आणि ह्या टर्मची मल्टिप्लिकेशन करून घ्यायची आहे. स्क्वेअर 8 चा काय येणार 8 × 8 8 8 64 मायनस न्यूमरेटरमध्ये 2 × 8 × 1 आहे, डिनॉमिनेटरमध्ये x आहे. सो डिनॉमिनेटरमध्ये x आहे पण न्यूमरेटरमध्ये x नाही, तर हा x कॅन्सल होईल का, नाही. म्हणजे आपल्याला न्यूमरेटरमधील सर्व नंबरची मल्टिप्लाय करायची आहे. 2 8 16 16 × 1 16च येणार अपॉन x प्लस 1 चा स्क्वेअर काढायचा, x चा स्क्वेअर काढायचा, 1 चा स्क्वेअर 1 येणार आहे, x चा स्क्वेअर x स्क्वेअर येणार आहे. ओके, म्हणजे दिलेले जी बायनॉमियल टर्म आहे त्या टर्मचा स्क्वेअर इथे आपल्याला मिळालेला आहे. ओके, सो बुकमध्ये हे ऑप्शन किती नंबरला आहे हे आपण चेक करू. बघा बुकमध्ये आपल्याला हे 4 ऑप्शन गिव्हन आहे. 4 ऑप्शनमध्ये हे 3rd नंबर आणि 4th नंबर ऑप्शन हे आपल्याला सेम दिसत आहे. सो ह्या दोन्हीही ऑप्शनमध्ये फक्त साईन वेगवेगळे आहे, बाकी नंबर्स हे सेम आलेले आहे.
बट गिव्हन जी बायनॉमियल टर्म आहे त्यामध्ये मायनस साईन आहे म्हणून आपण मायनस फॉर्म्युला अप्लाय केलेला आहे. तर आपल्या ऑप्शनमध्ये पण इथे फर्स्ट मायनस साईन आलेला आहे म्हणून ऑप्शन नंबर 3 हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, सो ऑप्शन नंबर 3 करेक्ट आन्सर आहे. तर आपण इथे राईट करू ऑप्शन थर्ड म्हणजे ऑप्शन 3 इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 3 आहे ऑफ विच ऑफ द बायनॉमियल्स गिव्हन बिलो इज m स्क्वेअर n स्क्वेअर प्लस 14 mn pq प्लस 49 p स्क्वेअर q स्क्वेअर द एक्सपान्शन. यामध्ये आपल्याला ऑलरेडी एक्सपान्शन गिव्हन आहे. ओके, आणि इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. क्वेश्चन असा विचारलेला आहे की जे एक्सपान्शन आहे हे एक्सपान्शन कोणत्या बायनॉमियल्सचं आहे हे फाइंड करायचं आहे. सो 4 ऑप्शन आपल्याला इथे गिव्हन आहे. तर बघा आपण ऑप्शनवरून डिसाईड करणार. बघा एक्सपान्शनमध्ये काय आहे m स्क्वेअर n स्क्वेअर म्हणजे n आणि m व्हॅल्यू असायलाच पाहिजे. ओके, यामध्ये mn चारही ऑप्शनमध्ये व्हॅल्यू आहे, pq पण चारही ऑप्शनमध्ये व्हॅल्यू आहे. सो आता इथे आपण 14 बघणार. 14 आहे तर इथे एक्सपान्शन केल्यानंतर बघा a स्क्वेअर आपण हा फॉर्म्युला इथे राईट करून घेतलेला आहे a प्लस बी स्क्वेअर. इथे ह्या फॉर्म्युल्याचं हे एक्सपान्शन आहे. ह्या एक्सपान्शनवरून आपण हे एक्सपान्शन कंपेअर करणार आहे. आता इथे a स्क्वेअर म्हणजे mnचा स्क्वेअर राईट केलेला आहे. सो mn a स्क्वेअर म्हणजे mn a स्क्वेअर ह्या ऑप्शनमध्ये पण mn आहे, ह्या ऑप्शनमध्ये पण आहे आणि ह्या ऑप्शनमध्ये पण म्हणजे चारही ऑप्शनमध्ये mn आहे, बट इथे mnचा स्क्वेअर आहे. आता बघा इथे mnचा स्क्वेअर आहे तर थर्ड ऑप्शन बघितलं आपण तर हे फर्स्ट टर्म जी आहे यामध्ये 7 दिलेला आहे. मग जर फर्स्ट टर्म घेतली आपण a स्क्वेअर तर इथे 7चा स्क्वेअर पण फाइंड करावा लागेल ना, म्हणजे 49 येणार. बट इथे तर फक्त mn स्क्वेअर आहे, m स्क्वेअर n स्क्वेअर आहे म्हणजे थर्ड ऑप्शन इथेच आपलं कॅन्सल होऊन जातं. बघा आता इथे 14 mn pq. सो इथे 2 इंटू a इंटू b. 2 ला कितीने मल्टिप्लाय केलं तर 14 येणार, 7 ने मल्टिप्लाय केलं तर 14 येणार. आता इथे फर्स्ट टर्ममध्ये 7 नाही घेणार आपण कारण फर्स्ट टर्ममध्ये इथे फक्त m स्क्वेअर n स्क्वेअर पाहिजे ना आपल्याला. सो सेकंड टर्ममध्ये 7 असणार ना. सेकंड टर्ममध्ये 7 असणारी व्हॅल्यू म्हणजे कोणतं ऑप्शन आहे बघा बरं. इथे सेकंड टर्ममध्ये 7 असणारा ऑप्शन फक्त फोर्थ ऑप्शन आहे. इथे पण 7 नाही, इथे पण नाही आणि इथे पण नाही. ओके, म्हणून आपण फोर्थ ऑप्शनला इथे कंपेअर करणार आहे. समजलं का तुम्हाला? आपण ऑप्शनवरून हे बघत आहे की हे कोणत्या बायनॉमियल्सचं एक्सपान्शन आहे. बघा परतदार सांगते मी. इथे 14 आहे तर इथे 2 आहे. ह्या फॉर्म्युल्याच्या अकॉर्डिंगच आपण एक्सपान्शन फाइंड करणार आहे. इथे 14 आहे तर 14 इथे 2 तर आपल्याला घ्यावंच लागेल. म्हणजे 2 ला कशाने मल्टिप्लाय केलं तर 14 येणार, 7 ने मल्टिप्लाय केलं तर 14 येणार. मग 7 ही फर्स्ट टर्म असेल की सेकंड टर्म असेल, कारण मल्टिप्लायला फर्स्ट आणि दोन्ही सेकंड टर्म आहे ना. तर फर्स्ट टर्म तर आपल्याला 7 घ्यायची नाही बिकॉज फर्स्ट टर्ममध्ये फक्त m स्क्वेअर n स्क्वेअर आहे. सो आपल्याला सेकंड टर्म 7 घ्यायची आहे. सो दिलेले जे ऑप्शन आहे त्या ऑप्शनमध्ये सेकंड टर्म 7 फोर्थ ऑप्शनमध्येच येते. बघा इथे 7pq आहे ना. ओके, आता इथे बघा 49 p स्क्वेअर q स्क्वेअर. आता ही जी आहे b स्क्वेअर म्हणजे जी दिलेली काही टर्म आहे त्या टर्मचा स्क्वेअर. मग इथे b स्क्वेअर म्हटलं तर 7चा स्क्वेअर 49 येतो बरोबर. ओके, p चा स्क्वेअर p स्क्वेअर येतो बरोबर, q चा स्क्वेअर q स्क्वेअर येतो. आलं लक्षात? आता इथे आपण ही जी बायनॉमियल टर्म आहे ह्या बायनॉमियल टर्मचं एक्सपान्शन करून बघणार आहे आणि जर आपल्याला हे एक्सपान्शन मिळालं तर आपलं ऑप्शन हे 4 करेक्ट आहे. ओके, सो आपण स्टार्ट करणार. बघा इथे आपल्याला हे बायनॉमियल टर्मचं एक्सपान्शन करायचं म्हणून आपण ही बायनॉमियल टर्म घेणार. mn प्लस 7pq इज इक्वल टू a काय आहे इथे mn म्हणून मी m इंटू n स्क्वेअर असं राईट करणार. mn स्क्वेअर प्लस 2 घ्यायचा आहे मल्टिप्लाय. इथे a आहे, a काय आहे आपला mn मल्टिप्लाय b टर्म आहे 7
पी क्यू. ओके. नेक्स्ट प्लस पी बी स्क्वेअर, बी टर्म आहे 7pq, 7pq. आता इथे आपण सर्वांचे स्क्वेअर राईट करून घेऊ. बघा एम एन यांचा स्क्वेअर काढायचा, सेपरेटली काढायचा, एमचा स्क्वेअर एम स्क्वेअर, एनचा स्क्वेअर एन स्क्वेअर, प्लस 2 इंटू 7 करणार, कारण ही तिन्ही जी टर्म इथे दिलेली आहे मल्टिप्लाय आहे. 2 इंटू 7 14. इथे एम एन आणि पी क्यू प्लस 7चा स्क्वेअर 49, 7 7 49, पीचा स्क्वेअर येणार पी स्क्वेअर, क्यूचा स्क्वेअर येणार क्यू स्क्वेअर. ओके. आता आपण चेक करू जे दिलेलं एक्सपान्शन आहे आणि आपण जे फाइंड केलेलं एक्सपान्शन आहे हे इक्वल आहे का. बघा इथे एम स्क्वेअर एन स्क्वेअर, एम स्क्वेअर एन स्क्वेअर, प्लस साइन पण इथे प्लस आहे, 14mn/pq, 14mn/pq प्लस 49p² q स्क्वेअर प्लस 49p² q स्क्वेअर. ओके. आता एक इथे क्वेश्चन येतो की आपण हाच फॉर्म्युला इथे का यूज केलेला आहे, कारण आपण ऑप्शन नंबर 4 सॉल्व करत आहे, तर ऑप्शन नंबर 4 मध्ये प्लस साइन आहे म्हणून आपण इथे प्लस साइन प्लस फॉर्म्युला यूज केलेला आहे. तरी तसंही जर आपल्याला बघायचं असेल तर जे गिव्हन एक्सपान्शन आहे त्यामध्ये दोन्हीही ठिकाणी प्लस साइन आहे म्हणून आपण इथे प्लस फॉर्म्युला यूज केलेला आहे. ओके. आलं लक्षात तुमच्या. म्हणून इथे ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट ऑप्शन आहे. देअरफॉर इथे फायनल आन्सर राईट करू. देअरफॉर ऑप्शन 4 इज द करेक्ट आन्सर. ओके. आहे ना इझी. क्वेश्चन नंबर 4 आहे, यूज अन एक्सपान्शन फॉर्म्युला टू फाइंड द व्हॅल्यूज. गिव्हन व्हॅल्यूज आहे, एक्सपान्शन फॉर्म्युला यूज करायचा आहे. सो बघा आता एक्सपान्शन फॉर्म्युला आपल्याकडे दोन आहेत, ए प्लस बी स्क्वेअर, ए मायनस बी स्क्वेअर. बट इथे आपल्याला 2 टर्म्स दिलेले आहे का, मीन्स ही व्हॅल्यू बायनॉमियल नाही. एक्सपान्शन फॉर्म्युला यूज करायचा आहे तर व्हॅल्यूज आपल्याला बायनॉमियल पाहिजे. मग फर्स्ट ऑफ ऑल आपण ह्या मोनोमियलला बायनॉमियलमध्ये कन्वर्ट करू. सो कसं कन्वर्ट करायचं बघा, इथे 997 आहे. 997चा राऊंड फिगर काय येतो, राऊंड फिगर म्हणजे किती येणार याची 1000. का 1000 येणार, बिकॉज बघा सपोज आता मी इथे 9 नंबर घेतलेला आहे तर 9चा राऊंड फिगर काय असणार 10 असणार आहे. म्हणजेच आता 19 नंबर घेतला तर 19चा राऊंड फिगर 20 असणार आहे. म्हणजे नियरेस्ट राऊंड फिगर नंबर आपण घेत असतो. सो इथे 997चा नियरेस्ट 1000 असणार आहे राऊंड फिगर. बरोबर. मग मी इथे आन्सरमध्ये 1000 घेणार, 1 टर्म 1000. आता बघा 1000 मधून आपण किती सबट्रॅक्ट केले तर आपल्याला 997 ही व्हॅल्यू मिळणार. तर -3 केल्यास आपल्याला ही व्हॅल्यू मिळणार आहे. नियरेस्ट नंबर घेतलेला आहे आपण, जो राऊंड फिगर आहे 997चा 1000 राऊंड फिगर आहे. 1000 मध्ये 3 मायनस केले तर 997 व्हॅल्यू मिळते. आता मला तुम्ही सांगा इथे मायनस साइन आहे तर मी असा कोणता एक्सपान्शन फॉर्म्युला यूज करणार, ए प्लस बी वाला यूज करणार की ए मायनस बी वाला. ऑब्वियसली ए मायनस बी वाला यूज करणार बिकॉज इथे मायनस साइन आहे. सो ए मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. हा आहे एक्सपान्शन फॉर्म्युला. ओके. आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज पुटअप करणार आपण. बघा इथे फर्स्ट टर्म स्क्वेअर आहे, फर्स्ट टर्म इथे 1000 आहे आणि सेकंड टर्म इथे 3 आहे. म्हणजे ए किती आहे, इथे आपण घेणार 1000 मायनस 3 स्क्वेअर. ए आहे 1000 म्हणून मी इथे 1000 राईट करते, मायनस 2 मल्टिप्लाय ए म्हणजे फर्स्ट टर्म आहे 1000 मल्टिप्लाय बी म्हणजे सेकंड टर्म आहे 3 प्लस बी स्क्वेअर म्हणजे सेकंड टर्मचा स्क्वेअर इज इक्वल टू. बघा इथे 1000चा स्क्वेअर राईट करायचा आहे आपल्याला, कारण फर्स्ट टर्मचा स्क्वेअर आहे ना 1000चा स्क्वेअर. इथे 1000चा स्क्वेअर फाइंड करायचा आहे तर इथे 1 2 3 0 आहे. 3 झिरोच्या डबल होणार 6 0. 1 2 3 4 5 6 आणि 1चा स्क्वेअर 1 स्क्वेअरच येणार आहे मायनस
इथे मल्टिप्लाय करायची आहे ह्या टर्मची. सो 2 × 1, थोडा वेळ आपण हे 0 राहू द्यायचे. 2 × 1 2, 2 3 जार 6, इथे 6 आणि हे रिमेनिंग 3 0 राईट करून घेऊ. ओके, 6000 प्लस 3 चा स्क्वेअर 3 3 जार 9. ओके, आता बघा इथे फर्स्ट ऑफ ऑल ह्या दोन्ही टर्मची आपल्याला मायनस करून घ्यायची आहे. 0 मायनस 0 0 0 आणि 0, त्रिणीही 0 मायनस 0 0 येणार. आता इथे 6 0 म्हणून 6 मायनस होत नाही तर आपण कॅरी घेणार आहे. 1 मधून कॅरी घेतला, या नंबरला देणार, या नंबरमधून परत या नंबरला कॅरी देणार, त्यांच्याकडे 9 राहतील. आता या नंबरमधून परत इथे कॅरी देणार, कारण आपल्याला 0 मधून 6 मायनस करायचं आहे तर आपण डायरेक्ट इथे कॅरी नाही घेऊ शकत, म्हणून 1 बाय 1 आपण कॅरी देतो. हे बेसिक आपल्या सर्वांना माहितीच असेल. इथे 10 मायनस 6 4 येणार आणि इथे 9 ॲज इट इज येतील आणि इथे तर काही नंबरच नसेल, म्हणून हा नंबर मिळालेला आहे. सो आपण राईट करून घेऊ 994000. आता प्लस इथे 9 घ्यायचा आहे इज इक्वल टू, या नंबरमध्ये प्लस करायची आहे 9. युनिट प्लेसला इथे 0 आहे, सो इथे 9 आहे. 0मध्ये 9 ॲड केला तर काय येणार 9, म्हणून 994009. बघा काय व्हॅल्यू मिळालेली, 9,94,009. ओके, हे आपल्याला आन्सर मिळालेलं आहे दिलेल्या ह्या टर्मचं. ओके, क्वेश्चन नंबर 4 मधील सेकंड एक्झाम्पल आहे 102 स्क्वेअर. ह्याचा आपल्याला एक्सपान्शन फॉर्म्युला यूज करून एक्सप्लेनेशन करायचं आहे. ही बायनॉमियल टर्म पाहिजे ना आपल्याला इथे एक्सपान्शन फॉर्म्युला यूज करण्यासाठी, कारण a + b a - b हे फॉर्म्युले आहेत ना आपल्याकडे. ही मोनोमियल टर्म आहे तर ह्या टर्मला आपण बायनॉमियलमध्ये कन्व्हर्ट करून घेऊ. आता इथे 102 आहे, तर 102 हा नियरेस्ट 100च्या आहे. ओके, म्हणून आपण इथे 100 घेणार आणि बघा 102 तयार करायचा आहे. 100मध्ये किती ॲड केले तर 102 मिळणार, 2 ॲड केले तर, बरोबर. म्हणून इथे आपण 100 + 2 ही बायनॉमियल टर्म राईट करून घेतली. आता इथे प्लस साईन आहे तर आपण ऑब्व्हियसली प्लसचा फॉर्म्युला यूज करणार आहे ना. कोणता, a + b स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab + b स्क्वेअर. प्लस फॉर्म्युल्यामध्ये दोन्ही ठिकाणी प्लस साईन येत असतात. ओके, आता आपण इथे फॉर्म्युला अप्लाय करणार आहे ह्या बायनॉमियल टर्मसाठी. सो 100 + 2 स्क्वेअर इज इक्वल टू, फर्स्ट टर्म 100, सेकंड टर्म 2. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे a चा स्क्वेअर आहे तर 100चा स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म म्हणजे 100 घ्यायची मल्टिप्लाय, सेकंड टर्म 2 आहे. बघा सेकंड टर्म 2 आहे म्हणून मी इथे सेकंड टर्म राईट केली. ओके, प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर. आता इथे 100चा स्क्वेअर काय येणार, बघा इथे 2 आहे 0, 2 0चे डबल येणार 4 0, 1 2 3 4 आणि 1चा स्क्वेअर 1 स्क्वेअर प्लस ही टर्म आहे, ह्या टर्मचा मल्टिप्लाय करायची आहे. 2 1 जार 2, 2 2 जार 4, रिमेनिंग 0 आहे 2 म्हणून इथे 2 राईट केले प्लस 2चा स्क्वेअर काय येणार, 2 2 जार 4, 4 राईट केला. आता इथे सर्व नंबरची ॲडिशन करायची आहे. इथे 4 0 आणि 0 युनिट प्लेसमध्ये आपण युनिट प्लेस ॲड करत जात असतो ना. 4 0 0 किती येणार आहे 4. इथे 1 0 आहे, इथे 1 0, 0 आणि 0 0 येणार आहे 4 आणि हा 0, 4 आणि 0 4. आता इथे कोणताही नंबर नाही, इथे नाही, रिमेनिंग काय आहे 10, म्हणून 10 ॲज इट इज राईट करून देऊ. ओके, आन्सर काय आलेला आहे 10,404. ह्या टर्मचा आन्सर आपल्याला 10,404 मिळालेला आहे. म्हणजेच ही टर्म आपण कुठून घेतली होती, ह्या मोनोमियल टर्मला बायनॉमियल टर्म कन्व्हर्ट केली होती, म्हणजेच हे आन्सर कोणाचं आहे, या मोनोमियल टर्मचं आन्सर आहे. ओके, नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 4 मधील थर्ड एक्झाम्पल 97 स्क्वेअर. ही मोनोमियल टर्म आहे, आपल्याला बायनॉमियल टर्म कन्व्हर्ट करायची आहे ना. सो आपण इथे बायनॉमियल टर्म आधी लिहून घेणार. आता 97 हा कोणाच्या नियरेस्ट आहे, 100च्या नियरेस्ट आहे, म्हणून फर्स्ट टर्म 100 घेणार आहे मी. आता 100मध्ये मी किती ॲड केले किंवा किती मायनस केले तर मला 97 मिळणार. ॲड केले तर ऑब्व्हियसली मिळणारच नाही ना 97. आता मला सबट्रॅक्टच करावं लागेल, म्हणून मी इथे सबट्रॅक्शनचं साईन देते. मग किती सबट्रॅक्ट केले तर 97 मिळणार आहे, बघा 3 सबट्रॅक्ट केले तर. ओके, 100 - 3 97 मिळणार आहे. आता आपण इथे कोणता फॉर्म्युला यूज करणार बघा बरं. इथे मायनस आहे तर मायनसचा फॉर्म्युला यूज करणार आहे.
सो ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. हा एक्सपान्शन फॉर्म्युला यूज करू. आता इथे 100 मायनस 3 ह्या बायनॉमियलचं एक्सपान्शन करायचं आहे मला. तर मी इथे ए जी टर्म आहे ती 100 टर्म आहे, बी टर्म आहे ती 3 टर्म आहे. सो इथे ए स्क्वेअर आहे तर मी 100 स्क्वेअर घेणार, मायनस 2 इंटू ए टर्म म्हणजे 100 मल्टिप्लाय बी टर्म 3 मायनस इथे बी टर्मचा स्क्वेअर म्हणजे 3चा स्क्वेअर. बघा 100चा स्क्वेअर काढायचा आहे तर 100चा स्क्वेअर किती येणार? 2 0 आहे, 2 0चे डबल 4 0 राईट करायची आणि 1चा स्क्वेअर तर 1च येणार आहे. आता इथे ह्या टर्मची मल्टिप्लिकेशन करायची. बघा 2 1 जा 2, 2 इंटू 3, 2 3 जा 6 आणि हे 0 ॲज इट इज इथे मायनस, सॉरी इथे प्लस पाहिजे आपल्याला कारण इथे फॉर्म्युलामध्ये प्लस आहे. ही चुकीच्याने इथे मायनस साईन राईट केलेला आहे. सो इथे प्लस साईन घ्यायचं. ओके. आता इथे 3चा स्क्वेअर 3 3 जार 9. ओके. बघा फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला ह्या फर्स्ट 2 टर्मची मायनस करून घ्यायची आहे. 0 मायनस 0 0 आणि 0 येणार. इथे 0 मायनस 6 होणार नाही तर मी कॅरी घेणार आहे. ही प्रोसेस तुम्हा सर्वांना माहितीच असेल. 10 मायनस 6 4 आणि इथे ॲज इट इज 9 येणार, इथे 0 येणार तर काही व्हॅल्यू नसणार म्हणजे 9400. 9400 हा प्लस 9 करायचा आहे. युनिट प्लेसमध्ये 9 ॲड केला तर 9 येणार. 9409 9409 ह्या बायनॉमियल टर्मचं आन्सर आहे. बट ही बायनॉमियल टर्म कुठून आली? या मोनोमियल टर्मपासनं. या मोनोमियल टर्मला कन्वर्ट केलं बायनॉमियल टर्म झाली म्हणजे आपण याचा आन्सर आहे हे असं पण राईट करू शकतो. ओके. हे आपलं फायनल आन्सर आहे. 4th नंबर एक्झाम्पल आहे. इथे 1005 स्क्वेअर दिलेला आहे. ही पण मोनोमियल टर्म आहे. बायनॉमियल टर्म कन्व्हर्ट करून घेऊ. 1005 हा कोणाच्या नियरेस्ट आहे? अराउंड हा 1000च्या नियरेस्ट आहे म्हणून फर्स्ट टर्म 1000 घेऊ आणि 1000मध्ये किती ॲड केले किंवा सबट्रॅक्ट केले तर आपल्याला इथे ॲड करावं लागतील तेव्हाच आपल्याला 1005 ही टर्म मिळणार. तर इथे ॲड करू. किती ॲड करावं लागेल? 5. ही आपल्याला बायनॉमियल टर्म मिळालेली आहे. आता फॉर्म्युला कोणता यूज करायचा? तर प्लस फॉर्म्युला यूज करायचा आहे बिकॉज इथे प्लस आहे म्हणून इथे ए प्लस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. बरोबर. आता इथे हा फॉर्म्युल्याच्या अकॉर्डिंग आपण ह्यांचं एक्सप्लेनेशन करून घेऊ. 1000 प्लस 5 स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट टर्म आहे 1000, सेकंड टर्म आहे 5. सो 1000 म्हणजे फर्स्ट टर्म एचा स्क्वेअर म्हणजे 1000चा स्क्वेअर राईट करू प्लस 2 मल्टिप्लाय ए म्हणजेच 1000, बी टर्म कोणती आहे? इथे 5 आहे सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजेच 5चा स्क्वेअर. आता इथे स्क्वेअर फाइंड करून घेऊ. 1000चा स्क्वेअर आहे, 1000ला 3 0 आहे, 3 0चे डबल राईट करत असतो आपण स्क्वेअरमध्ये तर 6 0 1 2 3 4 5 6 आणि 1चा स्क्वेअर 1 येणार प्लस ह्या तिन्ही नंबरची मल्टिप्लिकेशन. तर इथे 2 1 जार 2, 2 इंटू 5, 2 5 जार 10, 1 2 3 हे 0 राईट केले. बरोबर. आता इथे 5चा स्क्वेअर 25. सर्व नंबरची आपल्याला इथे ॲडिशन करून घ्यायची आहे. बघा आपण व्हर्टिकल अरेंजमेंट करून पण ॲडिशन करू शकतो आणि ही ॲडिशन हॉरिझॉन्टल आहे तर आपण अशी पण करू शकतो. लगेच कशी करत असतो बघा. युनिट प्लेस आणि युनिट प्लेस. इथे 5 0 0 म्हणजे काय आन्सर येणार? 5 येणार. परत आता इथे 2 आहे, 0मध्ये 2 ॲड केला तर 2च येणार आहे. परत आता इथे कोणताही नंबर नाही म्हणजे या दोघांमध्ये ॲडिशन करायची. इथे 0 आहे, इथे 0 0 राईट केला, इथे 0 इथे 0 0 राईट केला, इथे 1 आहे आणि हा एक 0 आहे, इथे 1 येणार. 0मध्ये 1 ॲड केला तर 1 येणार. इथे काही व्हॅल्यू नाही, रिमेनिंग काय आता 0 आणि 1 म्हणजे 10,10,025 हे आन्सर आपल्याला मिळालेलं आहे ह्या बायनॉमियल टर्मचं. ह्या बायनॉमियल टर्म कशाला मिळालेली? ही ह्या मोनोमियल टर्म म्हणजे आपण इथे 1500 स्क्वेअर असं पण राईट करू शकतो. आता ही हॉरिझॉन्टल ॲडिशन मी इथे राईट केली बट इथे मी असे मार्क करत गेलेली आहे युनिट प्लेस 10 प्लेसला.
तुम्हाला पण जर अशी हॉरिझॉन्टल ॲडिशन करायची असेल तर तुम्ही 1 बाय 1 असं मार्क करून ॲडिशन करू शकता. बट जेव्हा तुमची ॲडिशन होणार तेव्हा पेन्सिलने हे मार्क करायचे आणि जेव्हा ॲडिशन होणार तेव्हा हे मार्क इरेज करून टाकायचे आहे. ओके. तर मुलांनो, आता इथे हा आपला प्रॅक्टिस सेट कंप्लीट होतो. तुम्हाला प्रॅक्टिस सेट समजला असेल, आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक पण नक्कीच करा. चॅनलला सबस्क्राईब ज्यांनी केले नसेल, जे फर्स्ट टाईम चॅनलला व्हिजिट दिलेली आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब पण नक्कीच करायचं आहे, जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचणार. आणि बेल आयकॉन नक्कीच प्रेस करायचं आहे, म्हणजे व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.